हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्याशी शेअर करते. तर हा आहे म्हणजे संध्याकाळचा शॉट, कालच्या संध्याकाळचा शॉट. तर हे माझे मिस्टर आहेत आणि हे ना भिवंडीला गेले होते आणि आता घरामध्ये लग्न आहे आणि म्हणून नवरीसाठी एक बॅग हवी होती आणि म्हणून बॅग आणायला गेले होते भिवंडीला. डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग जिथे होतं तर तिकडनं या बॅग त्यांनी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला मी यासाठी दाखवते कारण की याच बॅग जर तुम्ही शोरूममधून किंवा मग डीमार्ट किंवा मग रिलायन्समधून जर घ्यायला गेलात तर त्या बॅग भरपूर महाग मिळतात. म्हणजे एका बॅगची किंमत 1400-1500 किंवा मग 2 ते 2500 बॅगच्या साईजनुसार त्या बॅगची किंमत तुम्हाला मिळते. पण आता या बॅग देखील मी तुम्हाला दाखवते. तर या बॅगबद्दल देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही बॅग ना पूर्णपणे फायबरची बनलेली आहे आणि ही बघा, ही मीडियम साईजमध्ये आहे आणि खोलून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीची दिसतीये ही. ही पर्पल कलरची आहे. तर इथे ना आम्ही टोटल 4 बॅग खरेदी केलेल्या आहेत. तर ही जी पर्पल कलरची बॅग आहे तर ही बॅग आमच्याकडून जे माझ्या मिस्टरांचे जे मित्र आहेत तर त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि मग मुलाच्या लग्नाला असं काहीतरी गिफ्ट आपल्याला द्यायचंच आहे. तर मग हे म्हणाले की ठीक आहे, चल आपण चाललोच आहे बॅग आणायला. तर त्यांना देखील बॅग हवी होती. तर मग त्यांना आपण बॅगच गिफ्ट करूया. तर ही जी पर्पल कलरची बॅग आहे ना तर ही माझ्या मिस्टरांच्या मित्रांना माझ्या मिस्टरांनी गिफ्ट केलेली आहे त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये. असं काहीतरी आपण गिफ्ट देणारच आहोत तर अशी गरजेची वस्तू दिली ना लक्षात देखील राहते आणि म्हणून ही बॅग त्यांच्यासाठी गिफ्ट. आता ह्या ज्या बॅग आहेत, आता ही जी ओपन केलेली आहे लाईट ब्ल्यू कलरची, याची किमती देखील तुम्हाला सांगते मी. तर आता ही लाईट ब्ल्यू कलरची बॅग आहे. हे टोटल 3 बॅग आहेत. 3 बॅगचा सेट मिळतो आणि हा 3 बॅगचा सेट मी जेव्हा कल्याण मार्केटमध्ये विचारला त्यावेळेस या 3 बॅगच्या सेटची किंमत 6200 मला सांगण्यात आली होती आणि सेम याच बॅग होत्या. तर मग म्हटलं की ठीक आहे आणि मग मी जेव्हा माझ्या मिस्टरांना सांगितलं की कल्याण मार्केटमध्ये या बॅगची किंमत 6200 आहे तर मग हे म्हणाले ठीक आहे, भिवंडी मार्केटमध्ये जातो, डायरेक्ट तिथे मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर आता होलसेलमध्ये देखील त्यांनी रेट काढला होता 3 बॅगेचा. तर होलसेलमध्ये या 3 बॅगेचा रेट जवळपास 5500 होता. म्हणजे ह्या ज्या 3 बॅग आहेत ही ब्ल्यू कलरची आणि ह्या आतमध्ये आणखीन 2 बॅग आहेत. तर या 2 ब्लॅक बॅग म्हणजे टोटल 3 बॅगेची किंमत 5500 अशी सांगण्यात आली. आणि मग नंतर त्या ओनरला ज्यावेळेस आम्ही बातचीत केली त्यावेळेस ते ओनर म्हणाले की डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सेंटरमध्ये जर तुम्ही आलात तर आणखीन ही किंमत कमी होऊ शकते. आणि म्हणून मग माझे मिस्टर आणि त्यांचे 2-3 मित्र मिळून भिवंडीला गेले आणि मग त्यांनी या बॅग घेतलेल्या आहेत. तर ह्या 3 बॅग आहेत, ही ब्ल्यू कलर आणि 2 ब्लॅक कलरच्या बॅग. तर ह्या 3 बॅगेचा जो सेट आहे त्या 3 बॅगेचा सेट जवळपास 4100 रुपयाला मिळाला आणि ती पर्पल कलरची जी बॅग आहे ना त्याची किंमत आहे 1300 रुपये. तर अशा पद्धतीने ह्या बॅग स्वस्तात मस्त आम्हाला मिळाल्या. आता नवरीबाईला देखील आम्हाला बॅग द्यावी लागेल तिची पॅकिंग करून द्यायला, तर त्यासाठी बॅग लागणारच होत्या. तर नवरीचीच तयारी चाललेली आहे. हळूहळू एक साहित्य म्हणजे बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे पण बॅग राहिली होती. आता बॅग आणली की लगेचच तिची पॅकिंग वगैरे करून त्याचा देखील आपल्याला एक मी व्हिडिओ शेअर करेन. तर इथे ना रात्री पाऊस झाला होता आणि सकाळी देखील पहाटेचा पाऊस पडला. मस्त बाहेरचं वातावरण असं फ्रेश वाटते, गार असं पडलंय. तर झाडलोट करून घेते. माझी अंघोळ वगैरे झाली होती आणि मस्त असं वातावरण आहे. तर म्हटलं की चला पहिलं सकाळचं जे बेसिक कामं आहेत रुटीन आपलं तर ते आपण केलंच पाहिजे. तर घर एकदा स्वच्छ झालं ना की मग बाकीची सगळी कामं करायला आपण निवांत असतो. तर आता इथे मला एक सांगायचं आहे, आता तसं बघायला गेलं तर मे महिना चालू आहे, की पावसाळ्याची सुरुवात वगैरे नाहीये. तसं बघायला गेलं तर बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय की पाऊस हा जूनच्या म्हणजे 14-15 तारीख जरी उलटून गेली तरी पावसाचा नामोनिशाण नसतो. पण ह्या वेळेस जवळपास 2 आठवडे पाऊस हा लवकरच आलेला आहे. त्यामुळे असं वाटतं की पाऊस पडतोय की काय, पावसाळा सुरू झालाय की काय असं वातावरण आहे. तर असं छान वाटतंय, फ्रेश एकदम मस्त. बाहेर मस्तपैकी पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे. तर म्हटलं चला की आता इथे आपण नाश्त्याची तयारी करूया. तर आज काही नाश्त्याला मी पोहे, उपमा किंवा साबुदाणा वगैरे बनवणार नाहीये. कारण की माझ्या मिस्टरांचा फोन आला होता आणि ते म्हणाले की भूक लागलेली आहे. तर मी त्यांना म्हटलं उपमा करते. ते बोलले नाही, उपमाने काय माझं पोट वगैरे भरणार नाही, काहीतरी भाजी चपाती वगैरे कर. तर म्हटलं ठीक आहे चला.
माझं पण काम सोपंच झालं. हातासरशी मी स्वयंपाकच करून घेते. तर इथे ना चपाती करून घेते आणि कढईमध्ये ना मस्तपैकी तिखट अशी बटाट्याची भाजी केलेली आहे. तर ही बटाट्याची भाजी ना लाल मसाल्यामध्ये केलेली आहे, जो आपला वर्षभराचा लाल मसाला असतो ना त्याच्यामध्ये केलेली आहे. तर इथे मस्तपैकी गरमागरम अशा चपात्या बनवून घेते आणि चपात्या बघा मस्त अशा टम्म फुगतायत. अशा गरमागरम चपात्या आणि बाहेर मस्तपैकी थंडगार वातावरण आणि चपात्याचा खमंग असा सुगंध सुटलेला आहे ना, तर मस्त अशा गरमागरम चपात्या खाव्याशा वाटतात चहा सोबत वगैरे. तर ही बघा ही चपाती किती मस्त टम्म फुगलेली आहे. तर माझ्या चपात्या ना शक्यतो घडीच्याच असतात आणि क्वचितच मी फुलके वगैरे करते. ते फुलके देखील पनीर किंवा छोले असेल तरच मी करते. एरवी चपातीच असते. मस्त घडीच्या चपात्या केलेल्या आहेत. मस्तपैकी 3 ते 4 पदर सुटलेले आहेत आणि मऊ लुसलुशीत ही चपाती आणि गरमागरम बटाट्याची भाजी. तर असं बेत आहे आजचा. तर हे आता मी मुलांना नाश्ता देते. तर मोठ्याला बटाट्याची भाजी फार आवडते आणि आता म्हटलं की चला आज तो घरीचा आहे, तर मग मस्तपैकी गरमागरम चपाती आज त्याला देखील खाऊ घालूया. तर बघा ही चपाती कशी टम्म फुगते, घडी घातलेली आहे ही. तर मऊ लुसलुशीत गरमागरम चपात्या बनवून मी मुलांना नाश्ता दिला आणि मी देखील आता थोड्या वेळाने करून घेते नाश्ता. भाजी चपाती झाली आणि इकडे बाजूच्या गॅसवर दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि सोबतच कुकर देखील लावून घेतलेलं आहे. तर आज ना शेवग्याच्या शेंगाची आमटी डाळीतली बनवणार आहे. तर कुकरमध्ये भात आणि डाळ लावलेलं आहे तुरीची. तोपर्यंत म्हटलं की हे सगळं दोन्ही गॅसवरचं होईपर्यंत किचनचा ओटा पुसून घेते. एका क्रमाने लागोपाठ आपण कामं अशी सेट करून ठेवली आणि पटापट ती उरकत गेली ना, पटापट ही कामं उरकली जातात. आता हा माझा लहान मुलगा, त्याला चहा चपाती दिली होती खायला. तर मस्तपैकी गरमागरम चपाती तूप लावून त्याला आवडते आणि त्याला आणखीन चपाती हवी होती. तर तो आला आणि मला म्हणतोय की मम्मी मला आणखीन चपाती दे. तर म्हटलं देते. तर आता हा ना आत्ता चपाती पोटभर खाल्ली ना की दुपारी मग जेवणाचं निवांत असतं त्याचं. असं काही नाही की पटकन भूक लागेल आणि खाऊन गेले. तर मी पण काय करते, तो जेव्हा चपाती खायला बसतो ना मग त्याला मी फोर्स करत नाही. जेवढं त्याला वाटेल ना तेवढं मी खाऊ घालते, कारण की चपातीने पोट भरतं आणि हा ना चपाती खाण्यासाठी कंटाळा करतो. मग जर चहा चपाती जर खात असेल ना तर मी त्याला देते. तर दूध गरम झालेलं आहे आणि मंद आचेवरती मी त्याला आता उकळत ठेवलेलं आहे. मुलाला नाश्ता दिलाय तोपर्यंत मला ना हे जे खाली किचनचे जे ट्रॉल्या होत्या तर त्या मला आता पुसून घ्यायच्या. थोडेसे मला ना त्याच्यावरती डाग वगैरे असे पडलेले दिसत आहेत. नेहमीच असं होतं स्वयंपाक करताना आपला हात या किचनच्या ट्रॉल्यांना लागतो. ओला हात म्हणा किंवा तेलकट हात म्हणा आणि धूळ तर किचनमध्ये खिडकीतून येतच असते. त्याच्यामुळे ना या किचनच्या ट्रॉल्या थोड्याशा मला अशा धूरकट आणि थोडंसं असं तेलकट वगैरे जाणवत होत्या. तर म्हटलं की चला आज ह्या सगळ्या ट्रॉल्या मी साफ करून घेते बाहेरूनच. तर इथे ना माझ्याकडे कोलिन स्प्रे आहे. तर या कोलिन स्प्रेने मी स्प्रे केलं आणि हा कॉटनच्या कपड्याने ह्या सगळ्या ट्रॉल्या पुसून घेते. कोलिन स्प्रे इतका उत्तम आहे ना की मस्तपैकी ह्या ट्रॉल्या आपण स्प्रे करून पुसल्या की मस्त चकचकीत अशा ट्रॉल्या निघतात. तुम्हाला असं एक्स्ट्रा असं काही खूप घासून रगडून पुसायची गरज लागत नाही. एक हात फिरवला ना की मस्त चकचकीत अशा ट्रॉल्या तुमच्या दिसायला लागतात. पण आता इथे हा कोलिन स्प्रे संपलाय आणि म्हणून मग मी काय करते, बाजूच्या पण मला ट्रॉल्या पुसायच्या आहेत. तर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं लिक्विड सोप घेणार आहे आणि थोडंसं पाणी मिक्स करून हे जो स्प्रे आहे तो तयार करून घेते. यामध्ये आज मी काही विनेगर वगैरे घातलेलं नाहीये. असा स्प्रे आता मी वापरणार आहे. तर बघा इथे मी थोडंसं 2 चमचे भरून इथे लिक्विड सोप घेतलं, त्यामध्ये पाणी घालते आणि थोडंसं मिक्स करून घेते. तर ह्या स्प्रेने देखील तुम्ही गॅसचा ओटा किंवा मग गॅस किंवा मग किचनच्या ट्रॉल्या जरी पुसल्या ना तर मस्त चकचकीत अशा निघतात. तर आज मला इथे काही महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय आपल्या गृहिणींना, कारण की तुम्ही माझ्या खास जवळच्या मैत्रिणी आहात, गृहिणी आहात आणि प्रत्येक घरामध्ये आपली स्वतःची मुलं मुली अशी काहीतरी मुलं असतीलच. तर आत्ता जस्ट आपण बघितलं असेल सोशल मीडियावरती न्यूजवरती एक न्यूज व्हायरल होती आहे की म्हणजे एक महिला आहे तर तिने आत्महत्या केलेली आहे आणि ती आत्महत्या म्हणजेच सासरकडच्यांकडनं सतत अशी पैशाची, गाडीची आणि आयफोनची सतत अशी मागणी होत असताना त्या महिलेने वैतागून आत्महत्या केली. पण मला असं वाटतंय की हा आत्महत्या करणं हाच एक उपाय होता का, पर्याय होता का? ज्यावेळेस तिचे वडील तिला सांगत होते की बाई आपल्या बरोबरीच्याच लोकांमध्ये आपण हा विवाह केला पाहिजे, तर त्यावेळेस मला असं वाटतं की ही जी मुलगी होती तिने ऐकायला हवं होतं. माहिती आहे की प्रेम आंधळ असतं, पण इतकंही प्रेम आंधळ असू नये की जिथे आपल्या वडिलांनी इतके उन्हाळे पावसाळे
बघितलेले आहे, तर त्यांचं देखील आपण ऐकलं पाहिजे. इतकी डिमांड सासरची मंडळी करता आहेत, तर मग आपल्याला देखील समजलं पाहिजे की आपण हा डिसिजन घेतोय तो बरोबर आहे की योग्य चुकीचा आहे. आता वडिलांनी देखील ज्यावेळेस त्या मुलीने विष प्राशन केलं, त्याच वेळेस वडिलांना हे समजायला हवं होतं. नियती आपल्याला संकेत देत असते, पण त्याच वेळेस या वडिलांना देखील कळालं असतं की माझ्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तर मग मी असं मुलीला पुन्हा तिचं घर वाचवण्यासाठी मी पुन्हा तिला सासरी पाठवायला नाही पाहिजे. तर हे तिच्या वडिलांना एक समजायला हवं होतं. पण असो, वडील आहेत, मुलीचा संसार देखील त्यांना असं वाटत होतं की व्हावा, पण हे अति आंधळेपणाने विश्वास ठेवण्यामुळे हा प्रकार घडलेला दिसतोय. तर मला आपल्या सगळ्या गृहिणींना एकच सांगायचंय, आपल्या घरामध्ये मुली आहेत ना, खूप आपण लाडाप्रेमाने त्या मुलींना वाढवलेलं असतं, पण अशा नराधमांच्या हातामध्ये आपल्या मुलींना जाऊ द्यायचं नाहीये. खूप छान उत्तम प्रकारे आपल्या घरातल्या मुलीचं संगोपन करा, छान शिक्षण द्या आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. कसं आहे ना, पिंजऱ्यातला राजकुमार असण्यापेक्षा किंवा मग एकदम असा छान असा गडगंज संपत्तीचा राजवाडा असण्यापेक्षा गोरगरिबाच्या घरात आपली मुलगी दिलेली आणि सुखात नांदलेली कधीही चांगली, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि मुलींना देखील इतकं समजलं पाहिजे की आपल्या आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आपण त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. असो, आता ही महिला तर आपल्यामध्ये राहिलेली नाहीये, पण हा जो धडा आपल्या सगळ्या मुलींना जो मिळालेला आहे ना, तर प्रत्येक मुलीने तो धडा घेण्यासारखा आहे. आता त्या मुलीचा तर जीव गेला, पण त्या लहान बाळाचं काय? शिवाय आई-वडिलांचं काय? तर असं आहे, कारण की हे जे लोक आहेत त्यांना आज न उद्या शिक्षा होईलच. पण ही जी महिला आपल्यातून निघून गेली, त्या मुलाला, तिच्या बाळाला पुन्हा आई मिळेल का? आई-वडिलांना त्यांची मुलगी परत मिळेल का? तर हा सगळा धडा आपल्या महिलांना घेण्यासारखा आहे आणि आपल्या मुलींना देखील तितकंच आपण सशक्त बनवलं पाहिजे. तर असो, आज हेच महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं. तर आता पावसाळा सुरू झाल्यासारखंच वाटतोय. मे चालू आहे आणि आता ना कपडे वगैरे काही सुकत नाहीयेत. तर मग मी काय केलं, हा जो कपडे सुकवण्याचा स्टँड होता तो काढला आज वापरायला. एका साईडला लावून ठेवला होता, पुसून घेतला तो चांगला, धूळ वगैरे बसली असल्यामुळे. आणि हा स्टँड ना आता मी कपडे सुकवण्यासाठी वापरते. तर मी कपडे कसे सुकवते, जे ओले कपडे असतात ना, तर आदल्या दिवशी मी रशीवरती बाहेर खिडकीत सुकायला टाकते आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दुसरे कपडे धुतलेले असतात ना, तर रशीवरचे कपडे काढून ह्या स्टँडवरती सुकायला टाकते आणि ओले कपडे जे असतात, जे आत्ताच जस्ट धुतलेले, ते मग मी रशीवर टाकते. तर असं जर केलं ना, कपडे देखील खूप छान सुकतात आणि कोंदट कुबट असा वास येत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचं, आता पावसाळा सुरू झालेला आहे, कपडे व्यवस्थित सुकले नाही तर कपड्यांचा असा कोंदट कुबट वास येतो. तर अशा वेळेस एकच करायचं आहे की ना, कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्ट वापरा. कम्फर्ट वापरल्यामुळे कपडे मस्तपैकी फ्रेश, सुगंधित असे राहतात. छान वाटतं असं हे कम्फर्ट देखील, आणि हवा देखील आपल्याला मस्त फ्रेश वाटते. तर हा जो स्टँड आहे ना, एका कोपऱ्यामध्ये सरकून द्यायचा. मस्तपैकी हवेला पंख्याखाली छान असे कपडे सुकले जातात आणि एक्स्ट्रा अशी काही जागा जात देखील नाही. आणि घरामध्ये जो कपड्याचा उगाच अवास्तव असा पसारा दिसतो ना, तो देखील आवरला जातो. तर असो, तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग जर तुम्हाला 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.